मॉर्निंग मी धीरज इंगळे. सकाळचे वाजलेत 5:54. आपण निघलोय CNG फिल करायला आणि आज होळी आहे. सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर बघूया गाडीमध्ये CNG किती बसतोय आणि आज काम आपलं किती होतं. काल आपला वीकली ऑफ होता सॅटरडे, सो काल काय व्हिडिओ आलेला नाहीये. तो या आठवड्यामध्ये बघूया आपलं काम किती होते, करतो अपडेट. आपण आलोय चिंचवडच्या स्टेशनच्या, मेट्रो स्टेशनच्या अलीकडं. तर पिंपळगुरावला गेलो होतो, पण त्या ब्रिजच्या तिथेच थांबलो, कारण सॅटर्डे संडे म्हटल्यावर मला माहित होतं तिथं काय राईड भेटत नाही. तरी पण आपलं रोजचं लोकेशन आहे, तिथे गेलो, एक 5 मिनिटं थांबलो असेल आणि निघलोय पुढं. आणि इथे एक राईड पडली होती उबेरची, एक्सेप्ट करस तर दुसरं कोणाला तरी पडली ती. आणि आता वेट करते, कारण सॅटर्डे आणि संडे तर थोडंसं स्लोच जातो. दुपारनंतर राईड भेटतात, पण मॉर्निंगला थोडंसं अडचण होती. तर ठीक आहे, करूया वेट. आपण मेट्रो स्टेशनच्या इथं थांबलोय आणि इथनं राईड कुठं पडते बघूया, करतो अपडेट तुम्हाला नंतर. कारण होळी वगैरे आज लोकांना सुट्टी पण आहे, त्याच्यात संडे पण आहे, लोक जास्त फिरत नाहीत. तरी पण ठीक आहे, आपलं काम आहे शेवटी. कसं पण असो, आपण आपल्या वेळेनुसार निघायचं, वेळेत काम करायचं, जेवढं होईल तेवढं करायचं. बघूया आज आपलं काम किती होते. आज आपले सगळे पेशन्स टेस्ट होणार आहेत, कारण 1.5 तास झाले आपल्याला राईड नाही पडलेली. स्क्रीनवर पण नाहीये, फक्त 2 राईड आल्या होत्या, त्या पण एक एक्सेप्ट झाली. आणि नाही, एकच राईड पडली आली होती स्क्रीनवर, एकच राईड आली होती, ती पण भेटली नाही. ती पण अननोन लोकेशन होतं. तर आपण फिरतोय नुसतं. 7:30 झाले, 1.5 तास झाले आपल्याला आपण घरातनं निघलोय. आणि सिंगल राईड पण नाहीये. संडे आहे मान्य आहे, पण एवढं स्लो नसावं. 3 ॲप घेऊन बसले, ओला, उबेर, रॅपिडो. ठीक आहे, बघू. आज पेशन्स लेवल आपले टेस्ट होणार आहे. आता इथनं आपण पिंपळगुराव बसणं, आपल्याला जोपर्यंत राईड भेटत नाही तोपर्यंत बाहेर नाही पडणार. उगाच आपण गॅस हे करतोय. 15-18 किलोमीटर आपण फिरलोय, आकुर्डीपर्यंत आलोय, जाऊन परत आलोय. जर म्हटलं राईड पडल इकडं, नाही तर तिकडे जर पडल, पण राईडच नाहीये. ठीक आहे, बघूया. संडे तसं व्हायला पाहिजे, पण हरकत नाही. हे पण दिवस असतात सोबत. काही व्हिडिओ बघतो मी युट्यूबला, तिथे 5-6 तास वेट करतो एका प्लेसवर. आपल्यामध्ये तेवढं पेशन्स नाही आहे, मान्य आहे, पण ठीक आहे. पेशन्स डेव्हलप करण्यासाठी हीच वेळ आहे, कारण आपण ज्या फील्डमध्ये आलो त्यामध्ये तसंच आहे, हरकत नाही. आता मी सकाळी इथनं निघलो होतो. ही साईडला वॅगनर तुम्ही बघताय आता, ही तिथंच उभी आहे. जेव्हा मागाशी मी निघालो तेव्हापासून, म्हणजे जवळपास 1-1.5 तास झाला तो तिथंच उभा आहे. माझ्याकडे तेवढा पेशन्स नाहीये. मला असं कंटिन्यू काम पाहिजे, ऍटलिस्ट मुव्हिंग तरी, म्हणजे आपण काहीतरी करतोय असं तर होईल. आता मी इकडनं वाकडच्या साईडला जाईल, बघूया, कारण तिकडनं पडू शकते, कारण तो मेन हायवे पडतो. कारण आता गाड्या पण दिसतात तिथं, खूप दिसतात, गाड्या वाढल्यात. जवळपास 10-15 गाड्या तर इथंच उभ्या होत्या. त्यासाठी मी मॉर्निंगला सकाळी लवकर निघतो. का सकाळी लवकर निघलं म्हणजे आपले एक 2-3 राईड होऊन जातात, ते ॲव्हरेज करायला बरं पडतं. पण आज एक वेगळा एक्सपिरियन्स येणार आहे, हरकत नाही. असं पण ठीक आहे, काम आहे शेवटी. बघूया आपल्याला कुठं जातोय आपण आता. वाकडला बघूयात ना, ब्रिज खालनं जाऊ. ठीक आहे, पिंपळे सौदागर, पिंपळे, नीलक, आकुर्डी या साईडला, म्हणजे इतर दिवशी तर भरपूर राईड असतात, सोमवार ते शुक्रवार, फ्रायडेपर्यंत, मंडेपासून. आणि सॅटरडे त्यासाठी मी ऑफ घेत असतो. सॅटरडे ऑफ, आणि संडेला तर काम होऊन जातं, पण संडेला पण जे असे बाहेरचे जे असतात लोक, म्हणजे ऑफिस सोडून, ते ऑर्डर पडत असतात. पण आज ते पण नाही, एकच पडली राईड, ती पण उबेरची, ती पण दुसऱ्याने एक्सेप्ट झाली. त्याच्यानंतर राईड काही दिसत नाहीये. ठीक आहे, बघूया कुठं जातोय, अपडेट करतो अपडेट. आपण आलोय संचेतीला, कस्टमरला केले ड्रॉप. पहिली ट्रिप आपल्याला भेटली बानेरपासून. मला सकाळीच वाटत होतं की बानेर साईडला यावं. मी लोकेशन म्हणजे सर्च सुद्धा केलं होतं, म्हटलं ठीक आहे आकुर्डीला जाऊया, कारण तिकडनं मोठे भेटतात, पण नाही. ठीक आहे, परत मी बानेर साईडला येत होतो, तर तिथंच मला एक राईड भेटली. 170 काहीतरी फेअर दाखवलं होतं. कस्टमरचं बिल झाले 201 रुपये, आपल्याला दिलेत 162. आणि त्याच्यानंतर ओलाची पण पडली होती एक, पण ऑलरेडी एक एक्सेप्ट होती. जो पहिली राईड नव्हती मला तशी कॅन्सल करायची, ती स्टेशनची होती, पुणे स्टेशनची. 201 रुपये काहीतरी भेटले असते मला. तिथून परत ती कॅन्सल, परत तिथे अकाउंट खराब होणार, त्यापेक्षा 162 आपल्याला भेटले. ठीक आहे, सुरुवात तर झाली आहे.
बघू आज कशा प्रकारे होते आपलं. आता इथनं मी स्टेशनला जातोय, तिथं फ्रेश वगैरे होतो, बाथरूमला जातो आणि तिथनं बघूया आपल्याला राईड कुठं पडते, करतो अपडेट. स्टेशनला ड्रॉप केल्यानंतर तिथं फ्रेश झालो आणि तिथंच भोळत बसलोय, तरी राईड नाहीये. स्क्रीनवरच नाही राईड. म्हणजे आज ती होळी असल्यामुळे बहुतेक लोक घरी आहेत का काय काय कळत नाहीये. तर आता मी एअरपोर्ट साईडला निघालोय, कारण माझे पेशन्स डेव्हलप करायचे, पण ते नाही होते एका जागेवर बसून. ठीक आहे, काय जात आहेत काम तर बघूया. आता स्टेशनवरनं आपण एअरपोर्ट रोडला आता इथं टच होऊ या रोड्यातनं. तर बघू इथनं आपल्याला हळूहळू पडेल. एअरपोर्टला पण माझ्या हिशोबाने गाड्या भरपूर असतील, तर त्या थोडं अलीकडं म्हणजे तो एरिया सिम्बॉयसिस कॉलेज वगैरे तिथनं एक राईड असतात. आता आपण मॉर्निंग आहे तर बघूया. तरी पण म्हणजे हा एक एक्सपिरियन्स आपल्यासाठी असा आहे की महाराष्ट्रातले सण, समजा आज होळी आहे, उद्या धुलीवंदन आहे. आता उद्या जायचं का नाही थोडासा विशेष, कारण उद्या सगळे रोडला ते कलर वगैरे खेळणार, आपल्या गाडीवर उडणार, परत गाडी घाण होणार. आतमध्ये एखादं पॅसेंजर असलं तसं, तर मग तो एक एक्सपिरियन्स नवीन आहे. ते उद्या मी वेळेवर डिसाईड करेल जायचं का नाही जायचं. पण आज ऍक्च्युअल काम व्हायला पाहिजे. मॉर्निंग आहे राव, सकाळी पण काय दिसत नाहीये. एक राईड घेऊन मी फिरत बसतो इकडं तिकडं, आपलं 40 किलोमीटर फिरतोय मोकळत नुसतं. असं नाही झालं पाहिजे. बघूया. हेच तर आहे मेन बिझनेस. कोणताही बिझनेस घ्या, नोकरी करा, नोकरीमध्ये फक्त एक तुमचं अर्निंग फिक्स होऊन जातं, पण त्याच्यामध्ये वाढ वगैरे नाही करता येणार. या बिझनेसमध्ये एखाद दिवस जास्त थांबलं 2-3 तास, तर आपण तेवढं एखाद्या दिवसाचं जे लो झालेलं आहे ते आपण त्या महिन्यामध्ये ॲव्हरेज करू शकतो. समजा आज माझं अर्निंग स्लो आहे आणि उद्या मंडे आहे, समजा उद्या पण होळी आहे, परवा आहे समजा, तर त्या वीकमध्ये आपण एक 2-3 तास एक्स्ट्रा करून हे जे 2-3 तास किंवा आपण जे मोकळं फिरतोय हे मॅनेज करू शकतो. पण नोकरीमध्ये ते मॅनेज नाही करता येणार आहे. म्हणजे तुम्ही सुट्टी घेतली म्हणजे तुमचं पेमेंट त्या दिवशी कटच होणार आहे. तर याच्यामध्ये समजा मी आज सुट्टी घेतली तर उद्या मी 2-3 तास एक्स्ट्रा करून थोडेफार दोन दिवसामध्ये ते मॅच करू शकतो. म्हणजे तेवढं याच्यामध्ये पोटेन्शियल आहे तेवढं या बिझनेसमध्ये. ठीक आहे, मी काय म्हणणार नाही की हा बिझनेस चांगला आहे किंवा हा बिझनेस वाईट आहे. यामध्ये ज्याचे ज्याचे एक्सपिरियन्स असणार आहेत, प्रत्येकाचे ओन एक्सपिरियन्स. तर मी कोणाला किती सांगितलं तरी स्वतः जोपर्यंत ते करत नाही तोपर्यंत त्यांना ते अनुभव भेटणारच नाहीयेत. आता आज मी मागच्या आठवड्यामध्ये व्यवस्थित काम होतं, तर आज हा आठवडा 2 दिवस झाले थोडं स्लो आहे. सण आहेत आपले, असू शकते त्यामुळे, पण ठीक आहे. ऍक्च्युअल राईड ॲपियरच व्हायला पाहिजे ना. राईड येतच नाही म्हणल्यावर आपल्याला थोडंसं पेशन्स लेवल आपली चेक होतीये इथं. हरकत नाही, बघूया, करतो अपडेट. एक्सपिरियन्स चांगलाच येतोय आज. नॉट ए सिंगल राईड अपियर ऑन माय डिव्हाइस. एक सुद्धा राईड येत नाहीये. सो आपण आता आलोय एअरपोर्टच्या इथे. पार नाश्ता केला, इडली वगैरे खाल्ली विश्रांतवाडीला आणि एअरपोर्ट साईडला आलोय. एक राईड पण पडत नाहीये. हे बहुतेक हे होळीमुळेच आहे आणि उद्या धुलीवंदन, या 2 दिवसामुळे थोडंसं राईड डाऊन माझा असा अंदाज. कारण माझा हा एक्सपिरियन्स फर्स्टच आहे. कारण मी बघतोय ना, आणि एअरपोर्टला पण 78 गाड्या दाखवतोय मला याला उबेर गोला, आणि 85 गाड्या इंटरसिटीला तर काय आपला संबंधच नाही, पडतच नाही आपल्याला. तर आपण मिनीमध्येच काम करतो, पण मिनी सुद्धा आज वाजत नाहीये. विशेष म्हणजे सकाळपासून फक्त 2 राईड फक्त टच झालेत स्क्रीनवर. राईडच नाहीये, पूर्ण फिरलोय. आता जवळपास गाडी लिमिटच्या बाहेर म्हणजे मोकळी चालवली मी. ठीक आहे, हरकत नाही. 61 किलोमीटर मी एमटी चालवतोय, म्हणजे त्यातलं आपल्याला 150 रुपयाचं अर्निंग झालेलं, 160 रुपयाचं. तर ॲव्हरेज 3-3.5चा जरी 4चा ॲव्हरेज जरी पकडला आपल्या गाडीचा 4 रुपये किलोमीटरला, तर 6-24 250 रुपयाचं CNG आपण घालवलंय. तर त्यातले 160 घालवले म्हणजे 90 रुपये आपण मायनस मध्ये चालू आहे आजच्या दिवसाला. तर बघूया. मी टार्गेट ठेवलं की 100 किलोमीटर पर्यंत जर बघायचं. आता इथनं मला राईड पडली ठीक नाही, तर मी स्टेशनच्या इथं जाणार परत
नाही तर कुठेतरी चांगल्या ठिकाणी आपलं थांबणार. इथनं जर राईड भेटली तर ठीक, नाही तर आपला 100 किलोमीटर टार्गेट, त्याच्या पुढे मी जाणार नाही असं म्हणजे एक डोक्यात ठेवले. एवढं तर नाहीच फिरायचं, पण एक थ्रेशोल्ड ठेवायचं डोक्याला की अशा अशा लिमिटच्या नंतर नाही काम करायचं. तर ठीक आहे, हे एक्सपिरियन्स पण येणं गरजेचं आहे. बघूया आता. रायडर्स नाही आहेत विशेष आहे, म्हणजे फर्स्टच एक्सपिरियन्स असेल आता हा माझा 2-3 महिन्यात जेव्हापासून मी चालू केलं तोपर्यंत. स्लो आहे, मान्य आहे स्लो, पण ते राईड यायच्या ऍटलिस्ट दूरच्या का व्हायना पण यायच्या. पण आजचं तर असं आहे का दिसतच नाहीये. सण असल्यामुळं आणि संडे असल्यामुळं काही कळायलाच मार्ग नाहीये. ठीक आहे, बघू. आता जवळपास 9:45 झालेत आणि आपले 160 रुपयाचं अर्निंग झालेलं आहे. 60 किलोमीटर गाडी चाललेली. काय हिशोब आहे? मायनसच आहे ना. म्हणजे त्याच्यापेक्षा घरी बसलेलं असतं तर परवडलं असतं. पण घरी तरी काय करायचंय, आराम करून नुसतं आपलं मॅन पॉवर वेस्ट घालवायची. सो मी निघालोय. काम आहे, अपडाऊन होतच राहणार आहे. ठीक आहे, आपण थोडं शेअर मार्केट बद्दल बोलू. माझा जो मेन बिझनेस आहे ते आता मी थोड्या दिवसात परत चालू करणार आहे, पण त्याचा पण आपण बोलू. कोणी इंटरेस्टेड असाल तर मला मेसेज करा, कमेंट करा, मी त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवायला चालू करेन. कारण शेअर मार्केट ही अशी गोष्ट आहे की याला कुणावर डिपेंड नाही राहावं लागत. जसं आज मी मार्केटवर डिपेंड राहतोय की मला राईड पडल तेव्हाच मी जाईल आणि गाडी काढावी लागल. इथं कसं आहे, लॅपटॉप आपलं घेऊन बसायचं घरात आणि थोडीशी अमाऊंट पाहिजे आणि चालू करू शकतो. पण शिकून करायचं कधी पण चालू. हे असं डायरेक्ट चालू करायचं आणि मग लॉसच होणार आहे त्यामध्ये. तर मी असेच माझ्या एका मित्राकडनं बघितलं होतं की तुम्हाला बोलला होता आज मला 5,800 रुपये, मला आठवतं 5,800 रुपये आलेत. त्याला पेमेंट होता काहीतरी तेव्हा 40,000 आणि त्यांनी एका दिवसामध्ये 5,000 काढले होते. 5,800. मला विशेष वाटलं होतं. मग त्याचं विचारलं शेअर मार्केट असं थोडं, तर मला मग नॉलेज घेतलं. मग आपलं गुगल आहे, युट्यूबला दिवस रात्र युट्यूबचे व्हिडिओ बघत बसलो शेअर मार्केटचे. आणि माझं असं आहे का मला पैसे म्हणजे एक बिझनेस याच्यासाठी केला की इन्स्टंट प्रॉफिट आपल्याला भेटतं. प्रॉफिट म्हणजे पैसा हातात राहतो. त्याच्यासाठी मी या फील्डमध्ये उतरलो होतो. कपड्याच्या दुकानात पण सुद्धा. आता एक शर्ट विकला तर लगेच आपल्याला त्याची अमाऊंट भेटते. आणि इथं पण आता शेअर मार्केटमध्ये तर एकदम क्विक भेटून जातात. आणि याच्यात पण आता जे करतो त्याच्यात पण एक राईड केली तर पैसे, म्हणजे असं अमाऊंट साठी अडकून बसावं लागत नाही. एक राईड केली, एक राईड माझी, 10 राईड केल्या, 10 राईड माझ्या, अशा हिशोबाने. आणि कुणी बॉस नाही आपल्या याच्यावर की असंच का केलं तसंच का केलं. तर त्याच्या हिशोबाने मग ठीक आहे. आणि शेअर मार्केटमध्ये मी बघितलं की इंट्राडे मला सूट होते. त्याच्यात पण स्कॅल्पिंग एक प्रकार असतो, तो मला सूट झाला तर तो मी करतोय. तर ठीक आहे, त्याच्यासाठी आपण एक स्पेशल म्हणजे कोणी जरा इंटरेस्टेड असेल तर मग मी व्हिडिओ बनवल त्यामध्ये. सध्या आपलं म्हणजे काय होईल, जे मी ओलाचं टाकतोय ते जरा डायव्हर्ट होईल. त्याच्यासाठी एक सेपरेट देल टाकून, म्हणजे कोणाला इंटरेस्ट कशी सुरुवात करायची, काय करायचं, तर आपण त्याची करूया. ठीक आहे, करतो अपडेट. आता इथनं कुठे जातोय ते एअरपोर्ट रोड पासून आपल्याला दगडूशेठची राईड भेटली छोटीशी. 192 कस्टमरचं बिल झाले. 176 आपल्याला काहीतरी दाखवलं होतं. ठीक आहे, 160 वगैरे भेटेल आपल्याला. तर टाइम झालाय 10:30. तासाने दीड तासाने राईड येते. ठीक आहे, मजाच घेतोय मी पण मार्केटची, हरकत नाही. आता इथनं फिरून परत आपण शनिवार वाड्याच्या त्या मागच्या रोडने जाऊया. कारण इथनं काका हलवाईपासून फिरायला नाही चान्स, इथनं बंद आहे मंडईपासनं. तर पुढच्या रोडने आपण फिरून परत जाऊया. ठीक आहे, बघू आता राईड कुठं पडते. ओला चालू करतो, उबेरच चालू होतं फक्त. आता चालू करतो. शनिवारवाड्यापासून मागं आपण येत होतो लक्ष्मी रोडला. तिकडनं आपल्याला औंधची एक राईड पडली. औंधला कस्टमरला सोडले आणि इथनं आपल्याला हिंजवडी फेज 3ची एक राईड पडली आहे. 224 फेर दाखवलाय. 16 किलोमीटर आणि 2 किलोमीटर पिकअप. 18 जवळपास 10-11 रुपयाचाच रेट भेटतोय. पण ठीक आहे, हरकत नाही मोकळं बसण्यापेक्षा. 485 अर्निंग झालंय आपलं. आणि आता चाललोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. राईड कम्प्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. आपण औंधमधनं हिंजवडीची राईड आणली. हिंजवडीची ज्या फ्लॅटमधनं, ज्या बिल्डिंगमधनं आपण सोडलं, बाहेर गेलो आणि तिथनंच आपल्याला आणखीन एक त्याच बिल्डिंगमधनं राईड पडली. परत आलो आणि कस्टमरला मेसेज केला, आता कॉल करतो. ही आहे
पिंपरी चिंचवडची, आणि ती आणली होती औंधमधनं हिंजवडी फेज 3. सेम सोसायटी सेम बिल्डिंग मधला आपला राईड, फक्त आपण गेटपर्यंत गेलो आणि परत एंट्री करून परत आतमध्ये आलो. या आधीच्या राईडचे आपल्याला 212 रुपये काहीतरी 13 रुपये भेटलेत. टाइम झालाय 12 वाजलेत आणि 700 काहीतरी अर्निंग झालेलं आहे आपलं. ठीक आहे, कस्टमरला कॉल करतो आणि बघतो. तिथनं आपल्याला फेज 3 पासून जी राईड भेटली ती आपण आता सोडले कस्टमरला पिंपरीला. युनिक केअर हॉस्पिटल, चाइल्ड केअर हॉस्पिटलचं आहे, तिथे सोडले आणि 637 रुपये बिल दाखवलं मला. मी म्हणलं काय 637 एवढं कसं काय, तर ते कळालं की त्या कस्टमरचं पेंडिंग बिल होतं उबेरकडे. तर असं पण आहे, मला 205 रुपये दिलेत आणि बाकी त्यांचं काय असेल ते त्यांनी मायनस करून घेतलंय. पण स्कॅनर म्हणल्यावर पैसे तर मला आलेत, पण माझं ऑनलाईन पेमेंट झालेलं आहे, त्यातनं ते मायनस होणार ते आता. ठीक आहे, आता इथनं बघूया कुठं जातोय. बहुतेक आता इथनं मी घरीच निघल. होळी पण आहे, राईड पण अशा नाही आहे. बघू, एखादी पडली व्यवस्थित राईड तर करल, नाही तर मग डन फॉर द डे. आणि बघूया इथनं बारक्याला काहीतरी कपडे पण घ्यायचे आमच्या, काहीतरी कुर्ता वगैरे बघतो भेटते का बारक्याचा.